विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पाहता न सोपी नूडल्स डब्बा गोल. तुम्हाला सांगतो ही मोठी माणसं एक नंबरची मारकुटी असतात. आज पण मला उगाच मारलं. तुला पण मारलं ना रे? हो आईनी. तुला पण म्हणजे तुला पण मारलं? हो ना. आणि तुला? मला पण. माझ्या तर पाठीचं पार तिरडं करून टाकलं. तिरडं? बेस्ट. मला खूप आवडतं. टाळी. मला पण आवडतो पण ते तोंडाने खायला. पाठीचं करून घ्यायला नाही काही. तुला तरी मारलं? मी मदत केली ना आईची म्हणून. बघितलं कशी असतात मोठी माणसं. काम केलं तरी सुद्धा मारलं बिचारायला. हो. काय काम केलंस रे तू? काय मदत केलीस? साफसफाईत मदत केली. म्हणजे नेमकं काय केलं? अगं बाबांचा तो कळकट्टा लॅपटॉप आहे ना एकदम खराब झाला होता. मी म्हणलं त्याला आपणच साफ करून टाकू. हा मग साबण घेतला घसा घसा घासून सोडला आणि मग वाळत घालायला गेलो. इतक्यात आईने मला बघितलं. खूप चोपलं. म्हणजे तू आईला कामात मदत नाही पण लॅपटॉपला कोमात जायला नक्कीच मदत केली. सॉरी. इथं काहीच नाही. माझ्या कोड्या तुझ्यापेक्षा भारी असतात. हो हो. अरे एकटा काय झालं माहितीये का? आई मला म्हणाली अगं आपली जी मनी आहे ना तिच्या अंगावर खूप खूप चिखल लागलाय जरा साफ करून आण ना. मनी म्हणजे तुझी ताई? मांजर. मांजर मला काय. तर मी बाथरूम मध्ये गेले. कमट पाण्याने हळूहळू तिच्या सगळ्या अंगाचा चिखल काढत होते. आणि आई सुद्धा माझ्याकडे बघत होती कोपऱ्यात उभी राहून अगदी लाडाने. पण काय झालं काय माहित? ती अशी तरतर आली आणि माझ्या पाठीतच धपाटा घातला. अरे कारण मी चुकून ओल्या मांजरीला पिऊनच टाकलं. तुम्हाला माहितीये का मी कोपऱ्यात खुर्ची सरकवून ठेवली ना म्हणून मला मार मिळाला. पण अशी आधीमध्ये असलेली खुर्ची जर का तू कोपऱ्यात सरकवून ठेवलीस तर ते चांगलंच काम आहे की. अरे पण त्याच वेळी त्या खुर्चीवर बाबा बसणार होते ना. आई ग लागले ग त्यांना. कुठे लागले ग त्यांना? तुमच्याकडे खुर्चीवर डोकं बसतात का? आई शपथ फारच बंपर प्रॉब्लेम झाला की त्याच्या बाबांचा. सॉरी. हे तर काहीच नाही. तुला माहितीये आमच्या घरी ना माझ्या बाबांचे बॉस आले होते चहा प्यायला आणि त्यांचं तोंडच आंबट झालं. चहा खारट होता ना आणि म्हणून मला मार बसला. अगं चहा खारट होता त्यात तुझी काय चूक? ऍक्च्युली माझीच चूक होती कारण मी साखरेच्या बरणीवर मीठ आणि मिठाच्या बरणीवर साखर असं लिहिलं होतं ना. मुंग्यांना गडवायला. अरे मला तर एकदा क्राफ्ट टीचरने आम्हाला कागदाचा घोडा बनवायला सांगितला होता. सॉरी. मी अगदी हुबेहूब घोडा बनवला पण मला शेफ्टीसाठी असं काहीतरी झुपकेदार असं रिअलिस्टिक हवं होतं. मी तिकडे शोधलं तेवढ्यात मला आई झोपलेली दिसली. झोपली ना ती. मी कात्री घेऊन आलो किचन मधून आणि तिचे लांब सडक केस जमिनीवर लोळत होते ते कसं कापून टाकले आणि लावला घोड्याला शेपूट म्हणून. आईला उठवलं. आई आई बघ ना माझ्या रिअलिस्टिक घोड्याची रिअलिस्टिक शेपूट. आणि मायनी पण मला रिअलिस्टिक मार. सॉरी. पण मी खूप खोडा काढला ना म्हणून माझ्या आईने मला शिक्षा दिली. मला पण. कोणती? घर साफ करायची. तुला पण. माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. काय? ऐकणार? आपण ना 3 चोर मॅनेज करू. क्या? अगं मी असं ऐकलंय कुठून तरी की चोर घरी येतात आणि अख्खं घर धुवून साफ करतात. मग चला आपण चोराला शोधूया. निर्मिती ताई कशी वाटली आमची गुणी मुलं? खूप गोड झाला तुमचा ऍक्ट. मिनू मला तू खूप आवडतोस. खूप छान तुझ्या रिॲक्शन्स असतात. खूप छान पद्धतीने बोलतोस तू. तुझे डायलॉग्स क्लिअर असतात. खूप गोड केलं तिघांनी. या
पुष्कर दादा. खूप छान केलं तुम्ही. तुमचं कोऑर्डिनेशन विशेष वाखाणण्यासारखं होतं. तिघांनाही माहिती होतं की आपल्या बरोबर जे काम करणार आहेत त्यांच्या ऍक्शन्स रिॲक्शन्स काय असणार आहेत आणि त्या समजून उमजून तुम्ही तिघही करत होतात. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. लाजवाब. सिग्नल. आणखी एक गोष्ट, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीमचा. आईस कँडी चिन्मय आणि गुलाबजामुन मीठ. लोक आजकाल ना लोक खूप भ्यायला लागली. कालचीच गोष्ट सांगतो. निलेश दादा झोपलेला होता आणि अचानक झोपेतून उठला. बोला टप्पगुल असंच काहीतरी म्हणत होता. हा मग आता तुम्ही म्हणाल मी तिथे काय करत होतो. अहो मी सेटवरच होतो आणि निलेश दादाही सेटवरच झोपलेला. ते म्हणतात ना ते खरंच आहे. मनी नसे तिथे स्वप्न उडे. काहीतरी चुकतंय. मनी वसे तिथे उंदीर नसे. परत काहीतरी चुकतंय. आता समजून घ्या बाबा. पण निलेश दादा जसा भूतासारखा घाबरतो ना तसं मी अजिबात घाबरत नाही. भूत 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 भूत. काय 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 झालं. काय भूत दिसला. भूत कुठे. स्वप्नात. आता कशाला बोंबलतोय. स्वप्न आता आठवलं ना. बरं मला सांग ते भूत कसं दिसत होतं. काय माहिती. मी घाबरून डोळे बंद केले होते स्वप्नात. अरे त्याशिवाय स्वप्न कसं पडणार. हवं तर निलेश दादाला विचार. निलेश दादाचा काय संबंध. तोही होता ना स्वप्नात. अच्छा 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 आता कळलं तो सेटवर का झोपलेला ते. हे बरं दोघांनाही भूतांची स्वप्न पडली. मला सांग तुम्हाला दोघांनाही भूत दिसले नाही ना. अंधार होता. एक काम कर तूच सांग भूत कशी असतात. बरं मी सांगतो. भूतांचे पाय ना उलटे असतात. अच्छा अच्छा म्हणजे डावा पाय उजवीकडे उजवा पाय डावीकडे. चल असं नसतं असं नसतं. हे सांग चल. सांगा ना उलटलो. उलटे पाय जिवंत आहे. मग पाय हे काय. हा डोकं बघू. डोकं नाही बावळ्या डोकं इथं आहे. मग हा हा झालं झालं झालं. बरं मी काय सांगत होतो. पाय भूताचे उलटे म्हणजे पावलं उलटी असतात. हे मग तिथं सॉक्स घालायला प्रॉब्लेम होत असेल. भूत कधी बुट घालतात का. नाही ना. मग सॉक्सचा काय संबंध. बरोबर आहे. बरं भूत ना झाडावर उलटी लटकलेली असतात. हे अरे आपल्या बिल्डिंग मागे जे उंच झाड आहे ना त्यावर पण बुट लटकलेली असतात. तोंडाने आवाज पण करतात खूप. अरे ती वटवागळ असतात. मग भूत असतात तरी कशी. भूत ना त्यांना तोंडच नसतं फक्त कवटीच असते. कवटी भूत बिल्डिंग. अरे आपल्या बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर लिफ्टच्या साईडला. अरे ते काय का काय भावड्याच्या डाव्या हाताला. डाव्या हाताला तिचं काय. अरे तिथे तिथे भूताचे रूम आहे आणि रूम बाहेर भूताचा फोटो लावलाय आणि खालती लिहिलाय खतरा. 3 मीटर रूम आहे. हो का दादा. मग तू सांग भूत कसं असतं. ते काय करत कुठे राहत त्याच्याकडे ऐकायला नसतं का. मी श्री भूत म्हणून. नाही 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 नाही. मग तू सांग भूत कसं असतं. भूत ना मला काय वाटतं ते सांगतो. या भूतलावर भूतच नाहीये सगळी अंधश्रद्धाच आहे. हो रे. तर मला पण पटायला लागलंय. अरे माझ्या स्वप्न आठवतंय. हा माझ्या स्वप्नाला होतं ते भूत नव्हतंच. मग कोण होतं. तो तू होतास. कसं वाटलं आमचं स्किट. या मुलांमध्ये काही अंगभूत गुण आहेत. मूलभूत पाया त्यांचा भक्कम आहे. त्यामुळे हा भूताचा ऍक्ट मला खूप आवडला. पण भूत वगैरे जगात काही नाही. भूत आपल्या मनात आहे. पण त्याला शांत करणारे देव पण असतात. त्यामुळे हा सगळा आनंदाचा भाग आहे. पण मस्त झाला ऍक्ट. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. देवाचा सिग्नल.
भूतांच्या गोष्टी सांगून दुसऱ्यांना घाबरवत राहणं ही सगळ्यांची आवड आहे, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सोपी नूडल्स. तेव्हा तुम्ही पण थोडेसे नूडल्स खाऊन या. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सोपी नूडल्स, डब्बा गोल. किती छान छान सुविचार आहेत आपल्याकडे. बघा, वाचा. मुले ही प्रभू देवाकरची निळू फुले आहेत. सध्या काय करतेस? एका सुपर हिट सिरियल मध्ये काम. कोणती? उंच माझा बोका ग. माझा तर एक सुपर डुपर हिट सिनेमा पण आलाय. कोणता ग? हे काय? कॅट स्पर्श.